कृष्ण हरे जय जय
केला होता याजसाठी केला होता टास
शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या, कवतूक वाटे झाली या वेचाचे, कवतूक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तिने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या. तुका म्हणी मुक्ती परिनिली नोवरी, तुका म्हणी मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवसचारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. विठ्ठल विठ्ठल नमो ज्ञानेश्वरा, प्रथम नमन करुणी गणनाथा उमाशंकराच्या सुता, चरणावर ठेवून माथा साष्टांगाता दंडवत, महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडरीकाय धातुन मुनींद्रिहिं, समागत्य तिष्ठन्दमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने बाबाजी सद्गुरु कैलास राणा शिवचंद्रमोणी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू दुःख हारी, तुझ वीन शंभो मज कोण तारी. जयांचे केली या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण,
तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे मस्तक हे पायावरी यावार करी संतांचे गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। याजसाठी केला होता टहास शेवटचा दिवस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली या धावा तृष्णेची या प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला अभंग महान भगवत भक्त पंचमवेद निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे तसेच इंद्रदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग असून प्रस्तुत अभंगात श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार आहे 42 वर्षाचा परमार्थ व्हावा साधन संपावा आणि साध्याच्या अवस्थेवर आल्यानंतर श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार आहे यांच्या मुखातून निघालेले उद्गार विठ्ठल याजसाठी केला होता टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली या धावा तृष्णेच्या। सेवेला सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचा अल्पसा परिहार असा ज्या निमित्तानं सज्जनाव आजचं या ठिकाणी कीर्तन समर्पित होते कैलासवासी आदरणीय मोठ्या भाऊ उर्फ मुरलीधर किसन काकडे आणि या बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या कार्यक्रमाचं या ठिकाणी 5व्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यानिमित्तानं या परिवाराकडून ही सेवा या ठिकाणी मला प्राप्त झाली। आदरणीय योगेशदादा काकडे यांच्या विशेष संपर्कातून ही सेवा मला प्राप्त झाली त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे। अतिशय सुंदर या कार्यक्रमाचं नियोजन प्रयोजन आहे। थोडंसं अर्धा तास कार्यक्रम इकडे तिकडे झालेला आहे येण्यामध्ये मलाही थोडा विलंब झालेला आहे आणि काही गोष्टींचं खऱ्या अर्थानं थोड्या अडचणी निर्माण होतात पण तरीही या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीचं वातावरण कलाकारांनी या ठिकाणी अबाधित ठेवलं त्यासाठी त्यांचं अंतःकरणातून हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे। अतिशय सुंदर या कार्यक्रमाचं प्रयोजन नियोजन या ठिकाणी आहे। सर्वच पै पाहुणे आपतेष्ट अनेक सगळ्यांचंच धन्यवाद आहे। या ठिकाणी 5वं पुण्यस्मरण असल्या कारणानं ही सगळी नावं या ठिकाणी वाचून दाखवत नाहीत परंतु या सर्व परिवारांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद की आपण या ठिकाणी मला बोलवलं। या कार्यक्रमाच्या प्रसंगी पंचक्रोशीतून परिसरातून आलेले सर्वच मंडळी आहेत त्यांचं अंतःकरणातून धन्यवाद आहे। सामाजिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल धार्मिक क्षेत्र असेल कला असेल क्रीडा असेल सहकार असेल कृषी असेल अनेक क्षेत्रातील मंडळी प्रसंगी उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांचं अंतःकरणातून धन्यवाद आहे। गायनाचार्य मृदंगाचार्य टाळकरी वृंद सर्वांचंच या ठिकाणी अंतःकरणातून धन्यवाद। अतिशय सुंदर या ठिकाणी ज्यांनी पहिली चाल गायली महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य आणि खऱ्या अर्थानं आवाजाचा बादशाह म्हणून ज्यांना खऱ्या अर्थानं ओळखलं जातं हरिभक्तपरायण सुनील महाराज पवार यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा त्यांच्या या ठिकाणी धन्यवाद आहे। तसेच त्यांना साथ केली हरिभक्तपरायण माझे परमसिंह दोन्ही जीवलग मित्र आहेत आदरणीय हरिभक्तपरायण संपत महाराज आहेत महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा। महाराजांचाही आवाज फार गोड आहे आणि फार वरच्या लयला आहे अतिशय सुंदर या ठिकाणी आणि वरच्या पट्टीत आवाज जात असताना स्वराची कायमस्वरूपीता जे ठेवताय त्याच्यासाठी तुमच्या दोघांचं धन्यवाद आहे। मी जास्त तानसेन नाही पण कानसेने स्वर गेलेला थोडाफार कळतो पण वरती जाऊन स्वर कायम ठेवणं ही गायकाची खरी खासियत आहे नाही तर वरती जाणारे लयच वरती म्हणजे पण तसंही या ठिकाणी तार सप्तकाच्याही पुढे जाऊन या ठिकाणी तुम्ही तुमची भूमिका बजावत असताना हे अतिशय माधुर्य आवाजाचं टिकून ठेवता यासाठी तुमचं दोघांचंही अंतःकरणातून धन्यवाद आहेत। तसेच गायनाची साथ करण्यासाठी माझ्यासोबत आलेत पार्थराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी संस्थापक अध्यक्ष ज्यांचं गायनामध्ये विशारद आणि मृदंगामध्ये विशारद आहे संतोषी महाराज राऊत या ठिकाणी आलेत महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा महाराजांचं धन्यवाद आहे। या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी पकवाजाची साथ करण्यासाठी आपल्या भागाचं भूषण भागाचंच नाही तर महाराष्ट्राचं असणारं भूषण आणि अतिशय सुंदर ज्यांच्या हातात लयबद्धता आहे वजन आहे गोडवा आहे
असं असणारं गोड व्यक्तिमत्व आणि ज्यांच्या चेहऱ्यावर सतत सुखदुःखातही तशीच स्माईल कन्सिस्टंट आहे यासाठी आमचे अनिल महाराज या ठिकाणी आहेत. महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे. महाराष्ट्रातील सर्वच नामवंत व्यक्ती या ठिकाणी या धर्ममंडपात एकत्र आहेत. या कार्यक्रमाच्या प्रसंगी तबल्याची साथ करण्यासाठी जे तबला वाजवत नाहीत तर तबल्याला बोलायला लावत आहेत असे हरिभक्तवरा नारोटी महाराज या ठिकाणी आहेत. महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. तेही या ठिकाणी आपल्या पंचकृषीचं आपल्या भागाचं असणारं भूषण आहे. त्यांचं अंतःकरणातून हृदयातून धन्यवाद आहे. एक वेगळं वातावरण तुम्ही सुरुवातीलाच निर्माण केले. आता कसं आहे ओपनर बॅट्समननी सगळं व्यवस्थित केल्यानंतर शेवट काही राहत नाही. पण तरी या ठिकाणी एक थोडी महत्त्वाची भूमिका अतिशय थोडंसं कीर्तन इकडं तिकडं होईल. काय काळजी करू नका. पाय बी दुखले की लांब करून बसायचं. नेहार माझ्या तोंडाकडून का डाळ्याकडे अजिबात बघायचं नाही. काय होतं कीर्तनाचे टायमिंग कुठल्या ग्रंथात लिहिलेले नाहीत. फुलं टाकायचं टायमिंग आहे पण ते प्रथम पुण्यस्मरणाला असतं आणि म्हणून थोडंसं इकडं तिकडं कीर्तन झालं जेवायला थोडं इकडं तिकडं झालं तर भूक मला बी लागणार आहे आणि भूक बसणाऱ्यांनी बी लागणार आहे. या परिवाराचा अंतःकरणातून धन्यवाद. यांनी कोणत्याही प्रकारची जात धर्म पंथ न पाहता थेट माझ्या वाणीवर विश्वास दाखवला म्हणून धन्यवाद. विठ्ठल विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ किंवा यातायाती धर्म नाही विष्णाचा यारे यारे लहान थोर किंवा सकळांशी येथे आहे अधिकार अशी संतांची अनेक प्रमाण आहेत. आणि या प्रमाणाने या संतांच्या अभंगाच्या उक्तीप्रमाणे या अभंगावर चालणारी या ठिकाणी जगणारी आणि ही अभंग आपले आत्मसात करणारी आपण माणसं आहोत. आणि म्हणून जात धर्म पंथाचा विचार न पाहता एक आपण वाणीवर विश्वास दाखवला. आपलं अंतःकरणातून धन्यवाद आहे. एकीकडे धर्माचं काम या ठिकाणी सुंदर पद्धतीने सुरू आहे. काही ठिकाणी धर्मात भांडणं लावण्याचं सुरू आहे आणि त्याच्यात आपण सलोखा निर्माण करून ठेवताय. हे वारकरी संप्रदायाची फार मोठी भूमिका आपण या ठिकाणी पार पडताय. आपलं धन्यवाद आहे. हे सांगितलं कशासाठी मी प्रत्येकच कीर्तनात महाराज हे सांगतो. हे सांगणं फार गरजेचं आहे कारण अलीकडच्या काळात फार वातावरण विभत्स झालं आणि त्याच्यामुळं आमचीही कीर्तन अवघडा आली. जम्मू काश्मीरला युद्ध झालं मला एका बहादूरनी फोन केला. म्हणले तुमची कीर्तनं कमी झाली का? म्हणलं काय झालं? म्हणले ते पाकिस्तान त्या अतिरेक्यांनी तिकडं मुसलमानांनी हल्ला केला. म्हणलं मुसलमानांनी हल्ला केला म्हणजे कबीर बी मुसलमान आहे हे बरोबर आहे पण आम्ही भारतातले आहेत. मला काय म्हणायचं आम्ही महाराष्ट्रातले आहेत. माझं बोलणं स्पष्ट असते. दोन्ही ऑन कॅमेरा चालू आहे. काही काळजी करायचं नाही. टेन्शन घ्यायचं नाही. शूटिंग कंटिन्यू. काय नाव आहे का? माऊली HD का? माऊली HD या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत चॅनल आहे आणि अतिशय चांगलं या ठिकाणी कलाकारांना कीर्तनकारांना एक म्हणजे कीर्तनकारांनी त्यांना मोठे केलं आणि त्यांनी बी कीर्तनकारांना मोठे केलेले. तसं दोघांची भूमिका चांगली आहे. कसं एका बाजूने बोलून चालत नाही. त्यांचं बी कष्ट आहे. नंतर एडिटिंग करा ते प्रीमियर प्रोला आणा एवढं इकडं तिकडं हलवा ते म्हणजे आमचं गेलं त्यात निम्म आयुष्य आधी तेच चाललं होतं. त्यामुळे ते माहिती आहे सगळं. त्यामुळे ते त्यांची भूमिका फार महत्त्वाची. त्यांनाही मानलं पाहिजे. त्यांची कुणीतरी दाद दिली पाहिजे. काय होते माहिती का माणूस कुणाला चांगलं म्हणायला तयार नाही आहे मृत्यू लोकात. प्रत्येकाला कुणाला कुणाची निंदा करायची आहे. 4 जण भेटली की निंदा सुरू झाली पण 4 जण भेटल्यावर स्तुती का नाही सुरू होते? मला असं वाटतं ज्या दिवशी स्तुती सुरू होईल त्या दिवशी खरा परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल आदरणीय YouTube चॅनल आहे त्यांचं अंतःकरणातून धन्यवाद. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. साऊंड सिस्टीम ज्यांची आहे साऊंड सिस्टीम त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. ऑपरेटर चांगलं आहे त्यांना लय सांगायला लागत नाही काय काय करायचे. चांगली सिस्टीम आहे या ठिकाणी त्यांचा हृदयातून धन्यवाद आहे. सजन हो या 2-3 गोष्टीचा परामर्श सुरुवातीलाच का केला कारण की काही होते अनिल महाराज काही लोक मला स्पेशल बघायलाच येतात पण नेमका मुसलमानाचा बाबा दिसायला कसं आणि काकडीने ठेवला कसं काय म्हणजे लक्षात येते का तुमच्या? आता ही दाढी अफजल खानाची नाही बरं का. ही दाढी महाराजांच्या मावळ्याची. सांगायचं तात्पर्य काय आपण या महाराष्ट्रातली माणसं आहेत आणि आम्ही बाबा काय आदिलशाही निजामशाही कुतुबशाही तिकडून इकडं नाही आलेलो. आम्ही इथलेच आहेत. आमच्या कितीतरी पिढ्या. आता आमचे महाराज श्रीगोंद्यातले आहेत. श्रीगोंद्याची भूमी कुणाच्या नावाने चांगल्या पद्धतीने ओळखली जाते? शेख मोहम्मद बाबांच्या. शेख मोहम्मद बाबा हे सुफी संतांची परंपरा चालवणारे संत कबीर असतील अनगडशाह फकीर असतील हे तुकोबार यांच्या काळातले संत. म्हणजे मला असं सांगायचं की सर्व माणसं ही सगळी एकत्र येऊन काम करत होती आणि मग खऱ्या अर्थानं त्यांचीच परंपरा पुढे चालवण्याचं काम आमच्या हातात आहे. बाकी विषय जाती धर्माचा काहीच नाही. जन्माला काय आलंय माहिती नाही पण मरताना आपण सर्व हिंदू म्हणून मरणार आहे आणि हे मरण आपल्याला जिवंत ठेवणार. विठ्ठल विठ्ठल याजसाठी केला होता टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली या धावा तृष्णेच्या. महाराज सांगतात आम्ही 42 वर्ष परमार्थ केला पण आमच्या परमार्थाचं कारण होतं की आमचा शेवटचा दिवस गोड व्हावा. अभंग बसल्यापैकी वारकऱ्यांच्या पाटे टाळकऱ्यांच्या पाटे माळकऱ्यांच्या पाटे सगळ्यांच्यात आणि पुढाऱ्यांच्या तर पाटेची
कारण की आमच्याकडे लई श्रद्धांजली अर्पण केली जाते. कीर्तन झाल्यावर 1 तास श्रद्धांजलीच चालते. ते म्हणतात बुवा तुम्ही उरकून या 12-5 थोड्या श्रद्धांजल्या. म्हणजे पुढाऱ्यांचं का म्हणलो, कारण की त्यांनाही बऱ्यापैकी अभंग माहिती आहे. पुढाऱ्यांचं ना आमचं काय चांगलेच आहे, ते काय त्यांचं बी काम चांगले, राजकारण बी चांगले. मी सगळ्यांना घेऊन चालत असतोय ग्रामसेवकागत करायचं, लई लोड घ्यायचा नाही. 2 कार्यक्रम वाढतात, कमी नाही होत. हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंग सगळ्यांच्या पाठ आहे, पण भूमिका मात्र अभंगाची प्रत्येक वेळेस वेगळी असू शकते. महाराजांचं म्हणणं काय, महाराजांचं अगदी शाश्वत म्हणणं आहे की मला असं वाटतं सचिन हो, माणूस जन्माला आला की तो आला आणि जगला, याच्यानंतर जी त्याची पुढची भूमिका आहे ती अविरक्तपणे राहिली पाहिजे. नाही किमान माणूस 100 वर्ष जगला म्हणजे शेवट गोड नाहीये, पण गेल्यानंतर 50 वर्ष लोकांच्या हृदयात जिवंत राहणं म्हणजे शेवट गोड आहे. विठ्ठल विठ्ठल. कारण येणारी प्रत्येक जण येतात आणि जाणारी जातात, पण प्रत्येकच जण लक्षात राहतात असं नाहीये. अनेक जण आली ना अनेक जण गेली, पण खरं सांगू का, जी माणसं चांगलं कार्य करतात, जी समाजासाठी झगडतात, जी अंतकरणातून परमार्थ करतात आणि ज्यांची ओढ या ठिकाणी समाजाविषयी, ती माणसं जिवंत राहतात. उत्तम जीवरे कीर्ती तुका म्हणी का मरणचे सरे उत्तमची उरे कीर्ती मागे, किंवा गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आणि म्हणून सज्जन हो, अभंगाची जर भूमिका जर आपण सोप्या पद्धतीने पाहिली तर महाराज सांगतात आम्ही 42 वर्ष परमार्थ केला. पण अनिल महाराज 42 वर्ष परमार्थ करत असताना महाराजांचं म्हणणं असं आहे, आमच्या जीवनातलं साधन संपलं आणि आम्ही साध्याच्या अवस्थेवर येऊन थांबलो. साधन होतं अखंडपणे परमेश्वराचं मुखात नाम, हे 42 वर्ष नामस्मरण केलं आणि या साधनावर आम्ही जगत असताना आमचं साध्य होतं जगाच्या मालकाने आम्हाला घ्यायला यावं. या दोन्ही गोष्टी आम्हाला जर मिळाल्या, हे कशामुळे मिळाल्या तर नामस्मरणामुळे मिळाल्या. अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवर. मला असं वाटतं शेवटचा दिवस गोड व्हावा, याचा अर्थ अंतयात्रेला भरपूर गर्दी जमावी म्हणून जे शेवटचा दिवस गोड नाहीये. ऐका, दशक्रियाला किंवा वर्षश्राद्धाला भरपूर माणसं जमावी म्हणजे शेवटचा दिवस गोड नाहीये, पण खऱ्या अर्थानं अंतकाली अंतकरणातून या ठिकाणी या देहातला प्राण जात असताना मुखातून परमेश्वराचं नाम यावं म्हणजे शेवट गोड आहे. विठ्ठल विठ्ठल. कारण नामाला फार महत्व आहे. नामस कीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. जन्मांतरीचं पाप जे जाळण्याचं काम कोण करतं तर नामच करतं. जर आरोग्य महाराज या जर भूमीने ठरवलं गवत उगवायचं तर 6 महिने लागतील, पण जर अग्नीने ठरवलं गवताला जाळायचं किती वेळ लागेल? फक्त काडीपिटी नाही, काडीपिटीची एक काडी तृणाग्नी मिळे. म्हणजे असं आहे की नामस्मरणात इतकी ताकद आहे की घेता नाम विठोबाचे. हा, अनेक पर्वत या ठिकाणी पापाचे जळतात, पण मला असं वाटतं मग असं नाही करायचं, एकीकडे पाप करायचं आणि दुसरीकडे नाम घ्यायचं, असं चालत नाही बरं का. म्हणजे गातो चांगला, पण आधी पितो मग गातो. काय करायचं तुझ्या गायनाला? नाही लक्षात आलं का? काही दोष आहेत, काही अपवाद आहेत, काही नियम आहेत. म्हणजे संप्रदायात हे 10 दोष काही सांगितलेत. मी जास्त डीपमध्ये चिंतनाला जाणार नाही, पण सांगायचं महाराज हे बोलणं फार गरजेचं आहे. आणि कसं आहे, हमको क्या चिंता आहे का, बी आम्हाला ज्या सगळ्या तारखा आहेत ते इकडून येतात. त्यामुळे मी काय कुणाला काय, माझं जे सोपं असतं, सरळ असते. एक लक्षात ठेवायचं, कलाकार जेवढा नम्र तेवढा मोठा होणार, कीर्तनकार जेवढा नम्र तेवढी लोक त्याला बोलावणार. तेवढं रगीलगत करायला लागला की पाठांतर असून घरी. नाही कळलं का तुम्हाला? ही बसणारी अहो कीर्तनकार उघडून पिलेली माणसं आहे ती सगळी, एकदम ज्ञानी आहेत. चांगलींची कीर्तन ऐकलं आम्ही काय वेगळं सांगणार आहे. सांगायचं तात्पर्य काय, नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. जी माणसं नम्र आहेत ना, आयुष्यात त्यांना काहीच कमी नाही पडत. पण जी रगीलगत करतात ना, ती मागच राहिली आयुष्यभर, कधीच पुढे नाही. लोक त्यांना तोंडाव चांगली म्हणतील पण मागं कधीच चांगलं नाही म्हणणार.
मला असं वाटतंय तुकोबाऱ्यांचं जीवन असं होतं, तुकोबारे होते तोपर्यंत बी समाजाने वेगळं प्रेम दिलं आणि गेल्यानंतर तर अखंड विश्वाच्या हृदयात तुकोबाऱ्यांनी घर केलं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून 42 वर्ष महाराजांनी काय केलं तर 42 वर्ष महाराजांनी परमार्थ केला आणि म्हणून हे नाम घेतलं. या नामस्मरणाच्या जोरावर जगाच्या मालकाला बोलवण्याची ताकद आणि सामर्थ्य तुकोबाऱ्यांनी निर्माण केलं. जरी काही अभंगात ते म्हणतात मुख शुद्धी तुळसी दळ तुका म्हणे मी दुर्बळ, पण तुकोबारे दुर्बळ नाहीत. अनुरेनु या थोकडा तुका आकाशा एवढा. पण त्यांच्याकडे वैभव असूनही त्यांनी जगाला सांगितलं नाही ते वैभवी आहेत. लक्ष देऊन ऐका. अरे 65 लाखाचे सावकार की याची थेट तुकोबारींनी टाकून दिली. नाही नाही तुकाराम 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 समर्पित होतं समाजासाठी आणि 42 वर्ष परमार्थ केला. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. दादा आडरणात भरलेल्या जगाला महाराज सांगतात आम्ही सन्मार्गाला लावणार. आले तुकोबार आहे, येतच नव्हते ही पहिली भूमिका आहे. आणि दुसरी भूमिका ते आले हे लय महत्वाचं आहे. येण्याच्या आधी शेवट कसा गोड केला. येण्याच्या अगोदरच देवाला 2 गोष्टी मागितल्या. विठोबा 2 गोष्टी द्याव्या लागतील. विठोबा 2 गोष्टी द्याव्या लागतील. 1 मृत्यू लोकात मरण नको आणि 2 जर त्रास झाला समाजाकडून तर मुरारी म्हणून तू घ्यायला आला पाहिजेस. या 2 गोष्टी अभंगाची पूर्वपीठिका. मग याच्यातला मुरारी लय महत्वाचा जो शेवट गोड करायला आला. मला असं वाटतं मुरारी हा प्रत्येकाच्या जीवनात शेवट गोड करायला येतो. काही अंशातला मुरारी प्रपंचातला वेगळा आहे, पण परमार्थातला मुरारी तुकोबाऱ्यांच्या जीवनातला विठोबा आहे. कारण 4 शब्द लय मॅजिकल आहेत. एक विठोबा, एक तुकोबा, एक ज्ञानोबा आणि 4था शिवबा. हे 4 शब्द महाराष्ट्रातले जादूगार आहेत. हे विठोबानं काय दिलं तर विठोबानं प्रेम दिलं. तुकोबांनी काय दिलं तर माता सुधारण्यासाठी गाथा दिली. ज्ञानोबाऱ्यांनी काय दिलं अमृत अनुभव चांगले 65 हरिपाठ ज्ञानेश्वरी दिली. आणि शिवबानं काय दिलं तर इथं बसण्याचं स्वातंत्र्य आणि हे स्वराज्य आमच्या स्वाधीन केलं. म्हणजे 4 शब्द महाराष्ट्रातले मॅजिकल. त्या 2 शब्दातली मॅजिक या महाराष्ट्राने अशी उभी केली की विठोबांनी सांगितलं तुका तुला जावं लागेल. तुका म्हणला जाईल देवा, पण 2 गोष्टी. 1 इथं मरण नको आणि 2 जर लईच त्रास झाला किंवा लोकांनी लईच त्रास दिला. कारण असं आहे मृत्यू लोकात चांगलं काम करणाऱ्याला पहिली माग वरतात. म्हणजे हा त्यांना वांगाळ म्हणतात. वांगाळ आपल्या भाषेत वांगाळ. हा वांगाळ म्हणजे हे जुन्या लोकांना कळलं असं वांगाळ शब्द. वांगाळ म्हणजे आपल्यातल्या एखादा पुढे जायला लागले की आपलीच माग वरतात. माग वाढणारी लोकांची नाही. ओ लाडकी बहीण योजना
आपल्यातलीच आहेत, लांबची नाहीत, आपलीच आपल्याला मागं वाटतात कधीच पुढं. त्यातल्या त्यात आमच्याकडे लय वावटळी असल्या वंगाळांची. एखादा चांगला गायला लागला लयच बो खरवरती का, अरे गाव दे तुला काय करायचे गाते तर, म्हणजे तुमच्या लक्षात येते का हाय हम तुम्हारी बाजूसाठी काय टेन्शन नको घेऊ. आणि एखादा जर खाली गायला लागला की गड्या वरती आवाज जाईल हळूहळू, लगेच जाणार आहे का, हळूहळू ढाळे ढाळे. परमार्थ लगेच नाही होत, त्याला यावं लागतं, तिथं अनुभव घ्यावा लागतो आणि मग परमार्थाला सुरुवात होती. हा चला असो. आणि म्हणून मला असं वाटतं सज्जन हो, हा ते वंगाळांचा अर्थ लगेच कळला असं अहो लय अवघड आहे. तुम्हाला माहिती आहे का, सामान्य माणसाला लय माणसं डिवचत नाहीत पण परमार्थिकाला लय डिवचतात. खरे 100% खरे. एखाद्या सामान्य माणसाने गाडी घेतली ना लोक विचार नाही करणार, पण कीर्तनकारांनी घेतली म्हणल्या बुयावरती होत्यात. काहीतरी गडबड गाड्या लई छापित. आता छापित आहे म्हणजे काय, आता मला सांगा एवढ्याला आमचा प्रवास करायचा, आज तर ड्रायव्हर बी नाही, मी एकटाच गाडी चालवत आलोय. तुमच्या लक्षात येते का कसं गाडीत बसायचं, पटकन फेटा बांधायचा, येणं जाणं एवढं सोपं नाही गड्या. एवढी नजर हुकली तरी माणूस पोचत नाही जात नाही. तुम्ही जशी वाट बघत बसताना आमची बी इच्छा असती पटकन पोचावं, आणि अनेक अडचणी असतात मार्गात, आणि त्यात त्यांना कशी वेगळीकडेच नेतात कुठंतरी, ते शेतातच घेऊन नेलं. आता म्हणलं इथून गाडी परत रिटर्न आणलेलं अवघड झालं. संतोष बोला म्हणलं आता ढकलायला लागेल, म्हणलं गाडी नाही तर कार्यकर्ते बोलायला लागतात. अहो जिसको मालूम है उसकोच मालूम है क्या चला है, सबको बोल के क्या करते. हा लक्षात नाही का, मला हिंदी येत नाही. आता मला जर विचारलं ना कोणी, हा नाही मला जर विचारलं ना कोणी या जगातील सर्वश्रेष्ठ भाषा कोणती आहे, मी छाती ठोकून सांगेल माझी मराठी भाषा या जगातील श्रेष्ठ भाषा आहे. माझा मराठाची बोल कौतुके अमृता ते ही पैंजा जिंके, ऐसी अक्षरे रसके मेळविना या मराठाची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. मराठी भाषेत तत्व, ताकद आणि या ठिकाणी माधुर्यता या जगाच्या पाठीवर अशी कोणतीच भाषा नाही जी मराठी भाषेला फिट करेल. विषय तुलनेचा नाही, पण मराठी भाषेचा अधिकार ज्ञानोबांनी 12व्या शतकात आमच्या समोर ठेवला. आणि म्हणून सज्जन हो, हा तेच हे वांगाळांचं काय सांगितलं, गाडीचं काय सांगितलं. सुनील आता तुम्ही सगळे मला फोन करता ना, अभिनंदन महाराज गाडी घेतली, सुख करू हवा प्रवास. एकाने फोन केला म्हणले महाराज इनोवा घेतली, म्हणलं हो, म्हणले 30 लाखाची, म्हणलं बरोबर आहे. नाही म्हणले महाराज तसं नाही, हप्त्यावर घेतली का, म्हणलं सप्त्यावर घेतली. काय करायचं तुला, हप्त्यावर घेतली का सप्त्यावर. अहो लई लोकाला उचापत्या. काय माहिती का, आपल्या घरासमोर 4 गाड्या याचं सुख नाही, पण लोकांनी एक घेतली म्हणल्यावर लई पोटात दुखी ते. म्हणजे या जगातला पृथ्वी तलावरचा बऱ्यापैकी टक्के माणूस असा आहे जो स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही, तो इतरांच्या सुखामुळे दुःखी आहे. आणि मग खरं सांगू का सज्जन हो, इतरांच्या सुखामुळे जी माणसं दुःखी राहतात ना, ती आयुष्यात कधीच सुखी होत नाहीत, कधीच नाही. कारण इतरांच्या समाधानात जी माणसं समाधान मानतात ती माणसं सुखी होतात. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय या मृत्यू लोकात या भूतलावर आले, आणि तुकोबारांनी जे कार्य केलं, बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. हा आले तुकोबाराय. पण अनिल महाराज त्या काळात संत समाजासाठी झाले, पण समाजाचं निरीक्षणच नाही झालं संतांप्रती, पण संत समाजासाठी कार्य करत होते. त्या काळात समाजाला संत कळले नाहीत महाराज, आणि आता बऱ्यापैकी संत राहिले नाहीत. आम्ही नाही बरं का, शर्टला खिशी आहेत आमच्या, आणि जॅकेट घातले आम्ही अजून फॅन्सी दिसलो की 2-3 खिशे वाढतात. जेवढा कीर्तनकार फॅन्सी तेवढं गणित मोठे. लक्ष देऊन ऐका, म्हणजे पाहिजे बी, चांगलं बी राहिलं पाहिजे. आता आमचं पवार गुरुजी बघा मस्तपैकी उपरणं कसं फॅन्सी, माझं बी तर बघा फॅन्सी चांगलं राहायचं, उघड दळींद्रगत राहायचं नाही. बघा हे जॅकेट आमचं काय एक पार्टी वेअरच काम आहे तुमचं. तर म्हणजे मला काय म्हणायचं, हातात कला आहे तर मग बळ येडेगत कशाला राहायचं. आपण काय वैराग्य आहे का आपल्याकडं, कधीच नाही. अशक्य आहे. अष्टसात्विक भाव निर्माण होणं याला फार मोठी साधना करावी लागते. या गोष्टीच्या जवळ जाणं एवढं सोपं आहे का, अवघड नाही, पण ते सोपंही नाही. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. मग जर तुम्ही कला अवगत केली, आमच्या अनिल महाराजांनी या सगळ्या कला अवगत केल्या, सगळं आहे, तर मला असं वाटतं माणसाने चांगलं राहिलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे. काय होतं माहिती, जाऊ दे आता लय पुढं जाते कीर्तन, मग ते माझं काही लय टिप्पण विपण काढलेलं नसते, जसं गणित दिसन तसं करायचं. एखाद्याचे चालतंय ना इधर उधर, हा लय लोड नाही घ्यायचं. मग काय आता चांगले कलाकार बी आहे, हे सगळं एवढं वातावरण निर्माण करत नाही का, सोपा खर्च आहे का तवा. हा ते करतो मी नियोजन, थोडं थोडं होईल इकडे तिकडे. विठायला विठायला सांगायचं तात्पर्य असे सजन हो, जगद्गुरु तुकोबाराय इथं आले, त्या काळात संत समाजासाठी झाले आई, पण त्या काळात संत समाजाला कळले नाहीत, आणि आता संत राहिले नाहीत. संतांची भूमिका ती जगाच्या पाठीवर फार वेगळी होती. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, मज देतयाची संगती, हे मज देतया
ऐकताना मला तरी म्हणायची काय गरज आहे का बरं. चांगले गाणारे आहेत आणि चांगले गाणारे असले आम्ही लय तोंड घालायचं नसते मध्ये. नाही तर हे कुणालाच म्हणून देत नाही, मानल्याला बी याला आवडत नाही कुणी. लय गणित अवघड होईल ये वय व्हायरल बिरल करे तो पहिलेच लय व्हायरल का काम चालू आहे अभि. हा लक्ष देऊन ऐका. काय होतं माहिती का, छत्रपती शिवाजीराजे आणि शंभूराजे, मी अखंड महाराष्ट्र 5 राज्यात गेल्यानंतर हे 2 विषय मला जास्त पद्धतीनं लोक म्हणतात महाराज तुम्ही महाराज सांगा. वर्षश्राद्धचं कीर्तन असतं तरी शंभूराजे 2 मिनिटं सांगा. आणि शिवराय आणि शंभूराजे म्हणजे मुळमुळीत सांगण्याचा विषय नाही. कसं असतं, बोलणाऱ्यांनी वक्तृत्व त्यांनी बोलण्याचं काम करावं, एखादी मध्ये झलक द्यावी फक्त. बाकी गाणाऱ्यांनी गाणाऱ्याचं काम करावं. आम्ही त्यांच्या स्टाईल नाही मारायची, आम्ही आमच्या पद्धतीने चालायचं. आणि शिवराय आणि शंभूराजे डबल स्केलला पांढरी चारला चालायला लागते. आता हे गणित कसं, ह्याच्यापेक्षा डबल चालायला लागते. आम्ही ते डबल चाललं की मग गायन राहत नाही, आवाज राहत नाही. आणि मग ते म्हणजे मुळमुळीत सांगायचं का अनिल गुरुजी ते काय असं आहे का, राजे म्हणले बरं आहे का तानाजी लय दिवस झाला आला नाही तू इकडं. अरे काय 1 नंबर कार्यक्रम काकडे परिवारानं 5वं पुण्यस्मरण, पहिल्या पुण्यस्मरणालाच लोक करायचं का नाही विचार करतात एवढा खर्च. पण 5व्या पुण्यस्मरणापर्यंत एवढा मोठा खर्च केला. ताना म्हणला काय झाले राजा, आता शेलार मामाची तब्येत जरा बिघडली. हा शेलार मामाची तब्येत बिघडली, आता शेलार मामाचे पाय दुखायला लागले. पहिल्या गट टाळ घेऊन त्यांना उभं नाही राहता येत. ते आपलं खाली बसूनच थोडं लोकांना सांगतात सहमती आहे. हा लक्ष देऊन ऐका. आता असं सांगितलं बोलविल का मला कोणी. छत्रपती शिवाजीराजे म्हणजे तो रुबा वेगळा आहे, या मातीतली धाकता वेगळी आहे. हा राजगडावर महासाहेब जिजाऊ आहेत आणि महासाहेब सांगतात राजा दिसतो का तो कोठाना. हो महासाहेब दिसतो ना. राजा त्या कोठाण्यावर धडकणारे ते दुश्मनांचं निशाण दिसतं का. हो महासाहेब दिसतो ना. तेच आमच्या डोळ्याला जखमा करून जात आहे. आदरणीय असावी महासाहेब. राजा उतरवा दुश्मनांचं निशाण आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा या कोठाण्यावर. सह्याद्रीच्या दरी खोऱ्यातून 18 पकड जाती 12 बलुतेदार यांना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती करणारा, महाराष्ट्रावर भगवा फडकवणारा आणि स्वराज्य निर्माण करणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले. हे ट्रेलर हे एकदम कधी जाता जाता छोटा विठ्ठल विठ्ठल बघ आले तू खूप बरं आहे. 42 वर्ष परमार्थ केला. देव घ्या कोणी ऐता आला घरपुसवणी. अनेक जण आली, प्रत्येक जण आला, पण प्रत्येकाचा शेवट गोड नाही झाला. मग तसं पाहायला गेलं तर धृतराष्ट्र बी आला. धृतराष्ट्र साधा होता का सजना. हो 100 मुलांचा बाप धृतराष्ट्र, भारताचा सम्राट आणि चक्रवर्ती राजा होता धृतराष्ट्र. पण धृतराष्ट्राची 100 मुलं भिमानी मारली, लई भयानक पद्धतीने मारली. त्रास झाला, धृतराष्ट्राचं मन सुन्न झालं. धर्मराजा म्हणतो काळजी करू नका, आम्ही आहे तुमच्या सोबत. नाही म्हणले, धर्मराजाला सांगितलं भीम मला बी मारणार आहे. भीम म्हणला मारणार नाही, मारणारच म्हणले. तुझी 100 पुन्हा मारली म्हणले तुला बी मारणार. धर्मराजाने सांगितलं भीमा येड्यागत करू नको, आपण धृतराष्ट्राला घरी घेऊन जाऊ. ऐका, भारताचा सम्राट चक्रवर्ती राजा असा असणारा धृतराष्ट्र 100 मुलांचा बाप आणि 100 मुलं भीमानी मारली. आता सांगू का तुम्हाला सजन, 100 मुलं मारल्यानंतर भीमाची एकच इच्छा होती धृतराष्ट्राला मारायचं. पण धर्मराजा धृतराष्ट्राला घरी घेऊन आला. भीम म्हणला दादा तुझी माझी लय भांडणं होते बघ, असं करायचं नाही. अरे ह्याच्यामुळेच घडलंय सगळं. दादानी सांगितलं भीमा तू येड्यागत करू नकोस. अरे काय वैर आहे, वैर संपला आता 100 मुलं मिली. नाही दादा, अरे अख्ख्या भावकीत हेच येडपाट आहे, तुला माहिती नाही कळलं का तुम्हाला. तुम्ही कधी बी ऑब्झर्वेशन करा, आजपर्यंत सगळी बावकी येडपाट नसती, एक बावळाट असते काड्या टाकत असते कुठं ना कुठं. तुम्हाला सांगू का, काड्या टाकणारा जर तुम्ही पकडला ना बाणाचा विषयच येत नाही. पण काय होतंय माहिती का, जाऊ द्या आता, आमची काय तुमची काय सगळ्यांचं एकच आहे. लक्ष देऊन ऐका, सांगायचं तात्पर्य असं आहे, लक्ष देऊन ऐका. सजनाव फार महत्वाचं सांगतोय. 100 मुलं धृतराष्ट्राची मारली, 100. धृतराष्ट्राला घरी घेऊन आले. पंचपक्वानाचं जेवण धर्मराजा द्यायचा. धृतराष्ट्र म्हणायचा मला फार आनंद वाटला, पण जरा भीती मला भीमाची वाटते. भीम लय हुशार होता. भीम जेवतानीच यायचा आणि जेवतेवेळी भीम धृतराष्ट्राच्या मांडीला मांडी लावून बसायचा. म्हणायचं धृतराष्ट्र आंधळ्या, तुझी 100 मुलं मी मारलीत आणि तुझ्या 100 पोरांच्या रक्ताने बनलेला हा घास आहे. अरे तुला लाज वाटत नाही का हे घास खाताना, तुझ्या 100 मुलांच्या रक्ताने बनलेला घास आहे. भीम म्हणला काहीच वाटत नाही का. धृतराष्ट्र म्हणला जेवण जात नाही. रोज भीम यायचा आणि जेवतेवेळी सांगायचं पोरं कशी मारली. हे सोपं नाही बरं का. धृतराष्ट्राला कसं तरी व्हायला लागलं. धर्मराजा सहज राज्यात आले. धर्मराजाने विचारलं काय झालं. काही नाही म्हणले. भीम जेवतेवेळी येतो आणि म्हणतो पोरं कशी मारली. एवढीच अडचण आहे आणि 100 पोरांच्या रक्ताने बनलेला घास आहे असं म्हणतो. ते म्हणले जाऊ दे, मी भीमाला समजून सांगतो. भीमा ताकद लई आहे, पण जरा भीमाला बोलायचं कळत नाही. समाजात बी असं असते, काही ना नेमकं जिथं बोलायचं कळत नाही ती तिथंच बोलतात आणि लोक बी त्यांना सोबत घ्यायच्यात.
तुम्ही बघा ग्रामपंचायतीच्या बैठकीत किंवा ग्रामसभेत बघा, हे कुणाच्याच पार्टी नाही ना, हे ग्रामसेवकाच्या बाजूने ना दोन्ही पार्टीच्या, ह्याची वेगवेगळी पार्टी वाटोळे मंत्री, म्हणजे गावाचं वाटोळच करायचं, ह्याला माहिती बी नाही रस्ते कुठून चालल्यात, पण तरी मध्ये बोलणार. काय माहिती का, ज्याला बोलता येत नाही त्याला लई सोबत घ्यायचं नसते. आणि हे शोकांती काय एक आहे गुरुजी, ज्याला गाता येत नाही त्याला माईकचं नादले उसकोच, म्हणजे जाऊ दे आता हे ह्यांच्या भाषेतलं सांगितलं, मग इकडलं मी सांगतो. ज्याला बोलता येत नाही त्याला बोलायचं लई कळतं, आणि मग काय होते ते जिथं नाही बोलायचं तिथंच बोलतंय. मोठं वाक्य बोलू का, जन्म उपरांत आदमी 2.5 साल में बोलना सीखता है, पर क्या बोलना चाहिए ये सीखने के लिए पूरी जिंदगी निकल जाती है. अख्खं आयुष्य निघून जातं, पण काही ना आयुष्यात कधी बोलायचंच कळत नाही. मग ते लोक म्हणतात त्याला सोबत घेऊ नको, ते वचक्यागत बोलतं म्हणले मध्येच. म्हणजे असं थोडी भाषा इकडली ती. मग मला लक्ष देऊन ऐका, मला काय सांगायचंय. धर्मराजाने सांगितलं मी माफी मागतो. भीमा, अरे तुला कळतं का काय बोलतोस? धृतराष्ट्राला असं म्हणतात का 100 मुलं मारली, अरे मारली तर मारली असं जाऊ दे, पण रक्तानी बनलेला घास हे जे म्हणतो ना असं म्हणायचं नाही. भीमाने सांगितलं दादा मी माफी मागतो, तुझी इच्छा सांग. दादाने सांगितलं माझी एकच इच्छा आहे, तू असं सांगायचं नाही जेवतेवेळी की पोरं कशी मारली. किती मुद्दा सोपा आहे, चाललं म्हणले जेवतेवेळी सांगत नाही पोरं कशी मारली. भीम लय हुशार होता अनिल महाराज. भीम लगेच गेलाच नाही, 8 दिवस थोडी निहार शांतता होऊन दिली वातावरणात. 9व्या दिवशी मांडीला मांडी लावून बसला आणि काय म्हणला माहिती का, दादानी मला सांगितलं जेवतेवेळी सांगू नये पोरं कशी मारली, म्हणून जेवायच्या आधी 1 तास आधी आलोय. म्हणले हे जे रक्तात हे जे ताट येणार आहे जेवणाचं, तुझी 100 मुलं मी मारलीत आणि 100 मुलाच्या रक्ताने बनलेला घास आहे, सांगा बरं जेवण जाईन का? कालवायला लागलं पोटात. जंगलात निघून गेला, जंगलाला आग लागली आणि होरपळून जंगलात धृतराष्ट्र गेला. त्याच्या 14व्या अवतारात लक्ष देऊन ऐका, केले कर्म झाले त्याची भोग आले आणि उपजले मेले ऐसे किती. त्याला शाप मिळाला, 100 नागिनीची पिल्लं त्याच्याकडून जळलेली आणि 100 नागिनीची पिल्लं मेली आणि म्हणून तेच कर्म त्याला भोगायला आलं होतं. ऐका सजन हो. आणि मग धृतराष्ट्र जंगलात होरपळून गेला. मला तुम्हाला विचारायचंय, धृतराष्ट्राचं जाणं चांगलं आहे का धृतराष्ट्राचं वाईट आहे? निश्चितच धृतराष्ट्राचं जाणं वाईट आहे. याच्या उलट जीवन 2च मिनिटात तुकोबाऱ्यांचं सांगतो. ना भारताचे सम्राट ना चक्रवर्ती राजा, आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके, जाऊ पुरती भिके कुत्री घर राखते, माझ्या माय बापा बरे नाही केले, पदरी बांधले भिकाऱ्याच्या तरी शेवट गोड. ऐका याचं कारण काय, जरी तुकोबाऱ्यांची परिस्थिती अशी असली तर तुकोबाऱ्यांचा व्यवहार कसा होता माहिती नाही, पण तुकोबाऱ्यांचा परमार्थ मात्र उच्च कोटीचा होता. माणसाचा हे लक्ष देऊन ऐका, परमार्थ उच्च कोटीचा पाहिजे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण. आणि मग जे तुकोबाऱ्यांनी कार्य केलं, आवली म्हणते महाराज अरे कशासाठी नामस्मरण? आवले जगाच्या मालकाने शब्द दिलाय तो मुराडी म्हणून येणार आहे. आवली म्हणली नाही येणार, असला तर येईल ना. आवले तुझ्या पायातला काटा काढायला आला ना, तो जगाचा मालक तो विठोबा होता. आवली म्हणते महाराज भास्कर आता त्याचं पुताक सांगू नका मला त्याच्याबद्दल, नाही येणार घ्यायला. अहो मंबाजीनं तुम्हाला काठीने मारलं तरी मंबाजीचे हातपाय दाबताय. तरी तुकोबाऱ्या मंबाजीला म्हणतात, मंबाजी तुम्ही काठीने मारलं लय चांगलं केलं, तुम्ही जर मारलं नसतं तर मला जखमा दुखल्या नसत्या, आणि जर जखमा दुखल्या नसत्या, त्या तीव्र वेदना झाल्या नसत्या, तर मला माझ्या विठोबाची आठवण आली नसती. मंबाजीच्या मुखातून या ठिकाणी वाक्य निघालं, तुकोबाऱ्यांच्या मुखातून वाक्य निघालं. मंबाजीनं साष्टांग प्रणिपात केलं. महाराज आवली म्हणती बास करा, लई मारले हो, तुम्हाला राहत नाहीत महाराज. महाराज सांगतात आवले येणार आहे माझा जगाचा मालक, त्यांनी मला शब्द दिलाय तो माझा शेवट गोड करायला येणार आहे. आवली म्हणली नाही आला तो आजपर्यंत, आलाय आवले तो बऱ्याच जणांसाठी आलाय आणि आज माझ्यासाठी बी येणार आहे. लक्ष देऊन ऐका, न सांगता तुम्हा कळू येते अंतर. तुकोबाऱ्यांचं जीवन हे परमार्थात व्यतीत. आवले शोभा कासराच्या बायकोनी बोलवलं घरी, म्हणली गरम पाण्याने आंघोळ घालणार आहे, तुम्हाला काय वाटतं गरम पाण्याने घालेल का? आवली म्हणली महाराज ती फसवणार आहे तुम्हाला, तिच्या नवऱ्याला तुम्ही टाळकरी माळकरी केलं, वारीला नेत आहे, तिला ते पटत नाही असतं काही चांगलं काम केलेलं. मग महाराज म्हणले काय झालं? नाही महाराज नाही घालणार तुम्हाला गरम पाण्याने, जा तुम्ही घरी. गेले तुकोबाराय काकड्याला जायचे, आज म्हणले गरम पाण्याने आंघोळ घालणार कोणीतरी. आणि मग तुकोबाराय आंघोळीला बसते, गरम पाणी केलं असेल को आईने, हिच्या डोक्यात राग होता, हिने कडक पाणी केलं उकळतं. तुकोबाराय असं समोर बघतायत, तुकोबाराय म्हणतात परमेश्वरा अरे लई लवकर दया आली र, आता मला असं वाटतंय माझा शेवटचा दिवस गोड करायला तू येणार आहे. अंतकरण भरून आलं तुकोबारायांच्या मनात, परमेश्वराचा विषय अंतकरण भाव निर्माण झाला, डोळे भरून आले. आणि जे तुकोबारायांचं मन या ठिकाणी आनंदात झालं, तेवढ्याच क्षणात हिने उकळतं पाणी तुकोबारायांच्या अंगावर टाकलं, अंगावर फोड आले आणि अंतकरणातून तुकोबारायांचा आवाज, जळ माझी
आणि सर्वांगावर तुकोबारायांच्या फोडात उकळतं पाणी अंगावर पडलं आणि तुकोबारायांच्या डोळ्यात पाणी आलं. धावरे केशवा माय बाप आता दिसो नये जना ऐसे करा नारायण. 42 वर्ष परमार्थ केला. अंबाजीनं काठीने मारलं. शुभा कासाराच्या बायकोला उकळतं पाणी अंगावर. विठ्ठला हे पांडुरंगा अरे कुणासाठी पाठवलंस? परमेश्वराचं नामस्मरण समाजापर्यंत पोहोचव. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चिंता समान. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार हो सिंधू त्रिपार. असं असणारं तुकोबारायांचं व्यक्तिमत्व आज तुकोबारायांच्या डोळ्यात पाणी आलं. कदाचित हे तुकोबारायांच्या डोळ्यातला अश्रू कुणाला दिसत नाहीये. अरे कोठे गुंतलासी पंढरीच्या राया. अरे कुठं थांबलास? अरे कुणासाठी? हे सजना हो प्रपंचाचं लक्ष नाही दिलं तुकोबारायांनी. दिवस रात्र अंतकरणातून परमार्थ केला. विठ्ठला अरे हे फळ दिलं का परमार्थाचं? तुला यावं लागल धावरे केशवा माय बापा. एवढे मोठे मोठे फोड अंगावर आले. आवाज हृदयातून थेट परमेश्वरापर्यंत. धावरे केशवा माय बापा. परमार्थ बघा सजना हो. 42 वर्ष परमार्थ तुकोबारायांचा. दादा 42 वर्ष परमार्थ जगद्गुरु तुकोबारायांचा पण शेवट गोड आहे. मोठी माणसं फार जास्त काळ जगली नाही. आदरणीय ज्यांचं 5चं पुण्यस्मरण आहे, ज्यांचं जीवन समाजासाठी व्यतीत झाले आहे, ही माणसं समाजासाठी जगली. ती माणसं शेवट गोड करून गेली. 42 वर्ष जीवन तुकोबारायांचं. माऊली ज्ञानोबाराय 22व्या वर्षी समाधीला निघाले. स्वामी विवेकानंद 39 वर्ष आयुष्य. पण जगाच्या पाठीवर भारत देशाचं नाव, जगाच्या पाठीवर भारत देशाचं नाव स्वामी विवेकानंद करून गेले. हे 50 वर्षाचं आयुष्य छत्रपती शिवाजी राजे. पण आज प्रत्येकाच्या मनामनात घर केलंय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी वेगळं कार्य महाराष्ट्रासाठी केलं. फार काळ जगली नाहीत माणसं पण समाजासाठी. आणि 32 वर्षाचं आयुष्य धर्मवीर शंभूराजांचं. ही माणसं धर्मासाठी निघाली. देव देश आणि धर्मापायी प्राण घेतले हाती. शूर अभि सरदार आला काय कुणाची होती. असंच आयुष्य जगद्गुरु तुकोबारायांचं. धावरे केशवा माय बापा. जडे माझी काया लागला वनवा. धावरे केशवा माय बापा.
अंतकरणातून आवाज तुकोबाऱ्यांच्या परमेश्वरापर्यंत गेला. महाराज वातावरणच आज वेगळं आहे बरं का. म्हणजे खरंच काकडे परिवाराला मानावं लागेल एवढे सगळे कलाकार एका ठिकाणी आणून. बरं हे एवढं बी नाही, हे नुसते कलाकार नाही ते पाठातले, म्हणजे कुठं काय म्हणावं हे बी कळलं पाहिजे नाही. कारण की कोणत्या चालीला कोणत्या प्रसंगाला कुठला राग म्हणला पाहिजे हे पण गायकाला पाहिजे, महत्वाचं नॉलेज आहे. म्हणजे मी लय गाणारा नाही पण थोडं कळलं पाहिजे यातलं काय चाललंय नेमकं. आणि हे जे खरंच म्हणजे मृदंग ते तबला आणि ते काय आज आनंदच, महिनाभराची कसरच निघाली आज, काय टेन्शनच काम नाही. नाही तर काय काय ठिकाणी रेंजच येत नाही कवर बी. गडाळ बघायला लागते टाइम का जायना टाइम का जायना. आणि आज गडाळ बघायला लागते टाइम लय पुढे जायला लागला, टाइम लय पुढे जायला लागला असं होतं. आणि काय असतं माहिती का, हे परिवाराने जे हृदयातून काम केले ना त्यामुळे हे तसंच वातावरण निर्माण होतं. ही गेलेल्या माणसांची कृपा या परिवारावर लक्ष देऊ नये का. आदरणीय दादांनी फार मोठं, मला त्यांच्याविषयी फार जास्त माहिती नाही परंतु त्यांनी समाजासाठी काम केलेलं आहे. त्यांच्या मनात ती तळमळ, त्यांचा शेवट गोड झालाय. तुकोबाराय सांगतात हा आता दिसो नाही जना ऐसे करा नारायणा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, 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 तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. कल्याण इच्छिती पित्रांचा आशीर्वाद आहे म्हणूनच एवढं सगळे, बाकी काय आहे त्यावेळेस. आणि म्हणून या ठिकाणी सजना हो सांगायचं तात्पर्य असं आहे, तुकोबाराय सांगतात आवले येणारे विठोबा, एकच मिनिटात पहिले चरण येणारे. आणि मी जाता जाता फक्त शेवटची 10 मिनिटं बाप सांगतो, सेवेला पूर्ण विराम देतो. सजना मी अनिल महाराज 5 राज्यात बाप सांगायला जातो, काही ठिकाणी स्पेशल बाप सांगणं सोपं आहे का. ते वृद्धाश्रमातला नाही बरं, मी तुझ्यासाठी जीवन जाळले तू नाही पाणी पाजिले हे सांगाय नाही बोलवले यांनी मला एवढे लाभून. त्याच्या मागे एक काहीतरी गमक आहे की जो वेगळा जगला आहे, जगाच्या वेगळा जगलेला आहे. लक्षात नाही का. आईविषयी बोलणारे भरपूर वक्ते आहेत, बापाविषयी बोलणारं काय हे काय बोलावं लिहिणाऱ्याला बी माहिती नाही अजून काय लिहावं. मग काय लिहिणारे सांगतो तुम्हाला जाता, लक्ष नाही का. आणि मग तुकोबाराय सांगतात आवले येणारे जगाचा मालक. आता निरोप मात्र गरुडापाशी गेला. गरुडाने सांगितलं महाराज माझा तेवढा वशिला नाही की मी देवापर्यंत सांगल की तुमचा निरोप घेऊन जाईल. निरोप घेऊन जाईल पण माझ्या निरोपाने देव येतील का सांगता येत नाही. मग काय करू गरुडा. गरुड म्हणलं एक काम करा, पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीच्या हातात खऱ्या अर्थानं लक्ष्मीच्या हातात देवाचे पाय. लक्ष्मीने जर ठरवलं आणि देवाला जर जाग केलं तर देव येतील. हा लक्ष्मी म्हणली महाराज तेवढा वशिला माझा नाही. मग काय करू. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. आणि मग ऋषिकेशाला सांगितलं ऋषिकेशा अरे तू तरी जाग कर देवाला. ऋषिकेशाला या ठिकाणी तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेषाला सांगितलं. आता शेष ऐकल का. काल्या मर्दनात लय मोखर मार खाल्ला ना त्यांनी. ते म्हणलं माझी चुकी नसताना देवाने मला आणले आणि मी सांग जाग करू देवाला. काल्या मर्दनाचे चिंडू गेला पेंधे गेला. जरा मला आवाज दे बरं. सांग पेंधा हरिचाचे पाण्यात गेला सांगना पाण्यात गेला पाण्यात गेला पाण्यात गेला सांगना पाण्यात गेला
तालाली चालायला लागते. वा वा वा. आणि मग नाही नाही तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेषाने सांगितलं नाही हे माझं काम नाही. मग तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. तुका म्हणे मज आठवा मूळ लवकरी पाठवा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. आपुल्या माहेरा जाईल मी आता निरोप या संता हाती आला. आणि मग जगाचा मालक तुकोबाऱ्यांना घ्यायला आला. महाराज चला आपल्याला जायचंय. देव घ्या कोणी देव घ्या कोणी ऐता आला घरपुसोणी. नाही नाही तुका आज जे कोणी आलो आणि मी आलो फक्त तुझ्यासाठी आलो. आवले 42 वर्ष परमार्थ केला नामस्मरण केलं भक्ती केली आणि याचं फळ मला मिळालं की देव मला घ्यायला आला आणि माझा शेवट गोड झाला. याच्यासाठी केला याजसाठी केला होता टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेची या जगाचा मालक तुकोबाऱ्यांना घ्यायला आला. आपल्याला जगाचा मालक घ्यायला येणार नाही पण जगाच्या मालकाच्या पंढरीश परमात्म्याच्या चरणाजवळ जाण्याची परवानगी आपल्याकडे. जे तुकोबाऱ्यांनी केलं ते आम्हाला करावं लागेल. विठोबा टाळी वाजवा सुजना हो. शेवटची 5-7 मिनिटं. विठ्ठल
याजसाठी केला होता टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निशिंतीने पावलो विसावा खुंटली या धावा तृष्णेची या सजन हो. या ठिकाणी 5-7 मिनिटं फक्त वरची घेतो सेवेला पूर्ण विराम देतो. अतिशय सुंदर या ठिकाणी नियोजनात चालणार आजचं हे एक दिवशी या ठिकाणी खऱ्या अर्थानं या 5व्या पुण्यस्मरणानिमित्तानं असणारा हा या ठिकाणी कार्यक्रम आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबार आहे आणि माझ्या अल्पशा बुद्धीने या अभंगावर चिंतन मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. या परिवाराचा विचार केला असता खऱ्या अर्थानं एक पितृत्व या परिवाराचं हरपलेलं आहे. या जगाच्या पाठीवर आई सांगणं फार सोपं आहे पण बाप सांगणं फार अवघड आहे. आजपर्यंत कोण्याही व्याख्यात्याला कोण्याही कवीला जर आई सांगायला लावली तर आई सांगणं प्रत्येकासाठी फार सोपं आहे पण बाप सांगणं हे फार अवघड आहे. लक्ष देऊन एका सज्जना हो. सांगायचं तात्पर्य काय विठ्ठल विठ्ठल आणि आईवर बोलणारे व्याख्याते किंवा कवी काय झालं माहितीये का आईवर बोलता बोलता बापावर बोलायचंच राहून गेलं सज्जना. आईवर बोलणारे एवढे की साने गुरुजींनी बी श्यामची आई लिहिली पण बाप लिहिणारे फार कमी आहेत. लक्षात नाही का साने गुरुजींनी श्यामची आई लिहिली पण बाप लिहिणारे फार कमी आहेत. तुम्ही युट्यूब इंस्टाग्राम सोशल मीडियाचा कुठलाही प्लॅटफॉर्म काढा आणि जिथं आई नाव टाका आई नावाच्या कविता भरपूर आहेत पण बाप टाका बाप नावाच्यावर बोलणारी फार कमी आहेत. बापावर बोलायचं काय हाच पहिला प्रश्न आहे. आई म्हणती पोरा विहिरीकडे पावायला जाऊ नको नाही तर बाप मारीन अभ्यासाला बस नाही तर बाप मारीन. पोराला वाटते बाप काय मारायलाच जन्माला आला का काय नो. म्हणजे आईवरचं प्रेम वाढत गेलं आणि बापावरचं प्रेम कमी होत गेलं. आईच्या डोळ्यातलं पाणी सर्वांना दिसलं पण बापाच्या डोळ्यातले अश्रू कुणाला दिसले का गड्या. लक्षात नाही का जेवढी आई आत्महत्येने रडते तेवढाच अंतःकरणातून बाप रडतो. आईच्या डोळ्यातलं पाणी दिसतं कारण आई पडद्याच्या समोरची कलाकार आहे आणि बापाच्या डोळ्यातलं पाणी दिसत नाही कारण बाप हा पडद्याच्या मागचा कलाकार आहे. लक्षात नाही का पडद्याच्या समोरची कलाकार म्हणजे आई आहे आणि पडद्याच्या मागचा कलाकार म्हणजे बाप आहे. आजपर्यंतचा जर तुम्ही विचार केला म्युझिक चालू ठेवा बारीक आवाज येतो एकदम बारीक करा म्युझिकचा आवाज आणि मला आवाज द्या थोडा इफेक्ट द्या. छत्रपती शिवाजी राजांना महासाहेब जिजाऊंनी घडवलं हे सूर्यप्रकाश इतकं सत्यच आहे पण छत्रपती शिवाजी राजांसाठी त्याग करणारा बाप हा शहाजी राजा हा बाप होता हे पण विसरता कामा नाही गड्या. माझ्या बाळाला निघू नका म्हणून टाऊ फोडणारी आई देवकी अरे सगळ्यांच्याच लक्षात राहिली. ढगांचा गडगडाट पावसाची रिमझिम आणि या जीव घेणे अवस्थेत अंतःकरणात साठवून आपल्या लेकरांसाठी टाचा वरती करून जाणारा बाप हा वसुदेव हा पण लक्षात ठेवला पाहिजे. कौशल्या माता फार अंतःकरणातून रडत होती पण माता सगळ्यांना दिसली हो पण लेकराच्या विरहात रडणारा आणि मरणारा बाप हा राजा दशरथ होता. हा बाप पण विसरता कामा नाही गड्या. आई लक्षात राहिली हो बाप नाही लक्षात राहिला. सूर बंद करा फक्त. आई लक्षात राहिली पण बाप नाही लक्षात राहिला. मला थोडा इफेक्ट द्या अजून आणि थोडासा आवाज मोकळा करा. याचा अर्थ असा नाही बरं का आई तुमचं प्रेम नाही. तुम्ही एवढं प्रेम केलं माऊली की तुमच्या प्रेमामागे यांचं प्रेम झाकल्या गेलं. तुम्ही एवढं प्रेम केलं आम्ही पोटात गरकन फिरलो तर तुम्ही म्हणता ऐकलं का लिकरू युरळे गे चला के थोडा इको कमी करा. म्हणजे आम्ही पोटात फिरल्यानंतर काय सांगू गरिबीच्या यातना. नवमास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली येताची कर्म जाड तुझी मान अडकली आकांतुय जननी दुःखे धाय मोकली. 9 महिने 9 दिवस आई तुम्ही एवढं सहन केलं आणि तरी म्हणता लेकरू युरळे चला की. याचा अर्थ तुमचं प्रेम आहे पण तुमचं एवढं प्रेम आहे की तुमच्या प्रेमापुढे यांना रडताच आलं नाही किंवा हे रडले पण तुमच्या अश्रूपुढे यांच्या अश्रूच कुणाला दिसले नाहीत. पण खरं सांगू का बाप स्वाभिमानी बाळा त्याचा कणखर कणा आणि त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. हे त्याची पहाडाची छाती त्याचा हृदय गुलाब त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. कोण म्हणलं त्यांना रडता येत नाही यांनाही रडता येतं. पण काय झालं माहिती का मी आईचं प्रेम कमी नाही समजलं बरं का. आईसी कळवळ्याची जाती आणि करीला भावीने प्रीती. तुम्ही संतांची वाक्य पहा कवनाची माय आणि नंतर बाप. आधी संत आई सांगतात नंतर बाप. धन्य माता आधी माता आणि नंतर पिता. म्हणजे संतांनी बी आईलाच महत्व दिलं. म्हणजे आई तुम्ही तसे आहेत बरं का ग्रेट. म्हणजे तुमच्या प्रेमाला बाधाच नाही. अहो इथं तुम्ही लाथा खाऊन
मला सांगा हृदयावर लाथा खाऊन तुम्ही स्तनपान केलं, मग तुम्ही किती ग्रेट आहेत. हाय का या जगाच्या पाठीवर लेकरू लात मारतोय तरी आई दूध पाजते. म्हणजे लात मारणाऱ्याला बी आईने दूध पाजलं की. एक गोष्ट सांगू का, तुम्ही एवढसा दगड घ्या, ते पाण्यात टाका आणि मोठा वणका पाण्यात टाका, आई लेकराला कधीच रिवर्स येऊन देत नाही. आईचं प्रेम निराळेचे निराळेचे. एवढसा दगड अरे महाराज पाण्यात टाका, लगेच दगड बुडल. आणि मोठा लाकडाचा वणका टाका 10 किलोचा, बुडणार नाही. तुम्हाला माहिती आहे लाकूड पाण्यात का बुडलं नाही? पाण्याने लाकडाला बुडून नाही दिलं. ज्या पाण्याने या झाडाला मोठं केलं ना, ते पाणी लाकडाला कधीच बुडून देत नाही. जी आई नवमास कष्टला सी किंबहुना धनुर्धरा, जो मातेची उदरा तो मातेचा सोयरा के तुला पा. जी आई 9 महिने 9 दिवस लेकराला अंतःकरणातून वाढवते ना, ती आई लेकराला कधीच रिवर्स येऊन देत नाही. जसं पाण्याने लाकडाला बुडून दिलं नाही ना, अशी आम्ही आई बघितली. डॉक्टर म्हणतात हे माय, एक तर बाळ तरी जगल, नाही तर बाळाची आई तरी जगल. फार क्रिटिकल कंडिशन आहे, निर्णय अवघड आहे. डॉक्टर अहो प्रश्न चुकीचा आहे. हो असं कसं विचारता बाळ तरी जगल आणि बाळाची आई तरी जगल? मला विचारता का काय पाहिजे? माझं थेट उत्तर आहे, माझं काय बी होऊ द्या, पण माझ्या बाळाला काय नका होऊन देऊ. याला आई म्हणतात बरं का. डॉक्टरने ऑपरेशन बी केलं आणि ऑपरेशन सक्सेस बी झालं साहेब. बाळ बी जगलं आणि बाळाची आई बी जगली. डॉक्टर म्हणतात आई लय ऑपरेशन केली ग, पण तुझी जी सकारात्मक ऊर्जा होती ना, माझं बाळ जगू दे, ही परमेश्वराची प्रार्थना तुला बी जगून गेली. याला आई म्हणतात. या जगाच्या पाठीवर असं प्रेम नाही. महाराज अनेक ठिकाणी मी त्या दौंडला कीर्तन केलं. एक पोरगी कीर्तनातूनच उठली आणि चालू कीर्तनात चिठ्ठी ठेवली माझ्याशी. म्हणलं काय झालं बाई, काय चुकलं का म्हणलं माझं? नाही म्हणले महाराज, तुम्ही ती वानवळा देणारी आई सांगितली होती, मी ऐकलं होतं, तेवढी फक्त सांगा म्हणले 30 सेकंदात. वानवळा देणारी आहे का नाही तर बसलेल्या कोणी इली केलं विचारा बरं. काहींची म्हातारी जिवंत असेल बिचारी, काहींची गेली असेल बरं का. पण ही लेक ज्यावेळेस त्या आईला भेटायला जाती ना, तिचं गुड घे दुखत्यात तरी तांदळाची गुणगाडीत टाकते. अरे आजीला म्हणलं आजी पोरगी लई श्रीमंत आहे, 50 लाखाची गाडी दारासमोर उभी आहे आणि तू तांदूळाची गोण टाकून असं काय पराक्रम करायचा? आई म्हणली महाराज पुरीला नाही कळलं पण तू मला तरी कळलं पाहिजे राव. म्हणलं नाही कळलं आई. तसं नाही म्हणली महाराज. आता लेक घरी जाईल, या तांदूळाचा विषय असा आहे, लेक घरी जाईल, या तांदूळाचा भात करल आणि ज्यावेळेस हा घास मुखात घालेल ना, त्यावेळेस तिला आईची आठवण येईल. आणि ज्या दिवशी तिची आई जाईल ना, त्या दिवशी वानवळं देणारी आई घरात नसेल. इथं बसलेल्या कोण्याही लेकीला विचारा, रिपीट करायची बाळा म्युझिक, इथं बसलेल्या कोण्याही लेकीला विचारा, ज्याचं मातृत्व हरपलं ना, परत तो मायाने हात कधीच फिरला नाही. तो खुरबुडीत हावत लय महत्वाचा आहे बरं का म्हातारीचा. लय महत्वाचे आहेत तुमच्या माझ्या कलाकारांच्या जीवनात. आईबाप लय महत्वाचे आहेत. आम्ही अशा कला सादर करतो. आमच्या अनिल महाराजांचा असा हात चालतो, आमच्या सुनील महाराजांचा असा गळा, असा स्वर जबरदस्त निघतात, एक एक ताल, एक एक खऱ्या अर्थाने हे सगळं होत असताना ज्या वेळेस आमचे आईबाप तिथं बसलेले असतात ना, त्यांच्या मनात एक भावना आहे, आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि खुंटलिया धावा तृष्णेच्या. बास पोरांचं ऐश्वर बघितलं की आपली माणसं जायलाच तयार आहेत. त्यांना काय पाहिजे? माझी पोरं चांगली गातात, चांगली वाजवतात, परमार्थ चांगल्या करतात, ही पोरं लय भारी टाळ वाजवतात, हे महत्वाचं नाहीये. या वयात धोत्र घालून उभी आहेत, आईबापाला लय मोठा अभिमान आहे. बास याच्यापेक्षा मोठा अभिमान काय पाहिजे? संतोष महाराज आता मी 3ऱ्या पिढीपर्यंत इथपर्यंत आलो. 3री पिढी आजोबा आमचे वडील कीर्तनकार, मी कीर्तनकार आहे. कधी मला बाप गायला असतो, कधी मी उभा असतो, कधी बापासा मागून उपार ओढतो. बाप खतरनाकच पहिल्यापासून कॅरेक्टर, खाडकन वडली आहे त्यांनी. इथं बसलेल्या प्रत्येक पोराला विचारा. आम्ही लहान असताना आमच्या प्रत्येकाच्या बापाने आम्हाला एक कान फाडत वडली, कान फाडत वडलीच पाहिजे त्यांनी. ते बापाचं व्यक्तिमत्व तसंच पाहिजे. ते हळवा असून चालत नाही, हळवे हेत. पण याचा अर्थ नाही त्यांनी मारली, ती संस्काराची चापट होती आमच्याला. आणि ज्यांना ज्यांना संस्काराची चापट म्हणून समजली ना, ती सगळी पोरं आज कीर्तनात आहेत, सगळी पोरं आज कीर्तनात आहेत. अहो खरंच आई बापाला अभिमान आहे. मला सांगा, आज तुम्ही तबला वाजवताना याचे ह्या ध्वनी मायबाप जवळ बसलेले असतात आणि सगळे तुमच्यासाठी टाळ्या वाजवतात. केवढा मोठा अभिमान आहे आई बापाला. काय मिळवायचं आहे अजून? अहो लेक वाट्यानी पैसे मिळू, ते अभिमान पैशाने नाही विकत घेत आहेत. अनिल महाराज ज्यावेळेस पकवाजातून तो ताल, परफेक्ट प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, निघतच नाही ना मग परफेक्ट करायचं. तो स्वर तो राग तो बसतच नाही ना मग परफेक्ट करायचं. आणि मग म्हातारी म्हणते कस काय माझं पोरग, कस काय अनिल, कस काय आवाज आहे, कस काय हात आहे, कस काय चपळ आहे का नाही. आणि मग लय म्हातारीला आनंद. म्हातारा असं गुपचूप सांगतो. म्हाताऱ्याला लय मोठापणा सांगितलेला म्हातारीने आवडत नाही. म्हातारा म्हणते काय मोठापणा सांगते, कळते की लोकांना पोरं लय भारी आहेत. काय पाहिजे अभिमान अजून? पोरं ज्या समाजासाठी काम करतात. मी अशी आत्ताच एक उमेदवार बघितला, या मागच्या या पंचवार्षिकचं सांगतोय.
उमेदवार पडल्यानंतर त्याला डोळ्यात पाणी आलं. म्हणलं काय झालं साहेब? म्हणले महाराज लई समाजासाठी काम केलं हो, पण समाजाने कौल नाही दिला यावेळेस. झाडाखाली बसलो शांत जाऊन, डोंगरावर बसलो, एकट्या घरात स्वतःला खोलीत कुंडून घेतलं, पण असं कोणीच नाही माझं दुःख हलकं करत. मी म्हणलं मग साहेब दुःख कुठं हलकं झालं? म्हणजे बापाला जाऊन मिठी मारली. अहो बापाला अशी मिठी मारली ना, बाप म्हणतो पोरा यंदाची पंचवार्षिक जाऊ दे की पुढच्या पंचवार्षिकला लढू. अरे मला माहिती आहे तुझ्यात काय ताकद आहे, अरे तू करू शकतोस. तुम्हाला खरं सांगू का, एवढा आधार बापाचा हा पोरासाठी लय महत्वाचा असतो. पोरांनो बाप जायच्या आधी जपा त्याला. एकदा मातीत गेला ना परत म्हातारं मातीतून परत नाही येणार बरं का. चिरा पडलेला पाय कधीतरी हातात घेऊन तेल लावलं पाहिजे, कधीतरी काळी पडलेली पाठण त्या डोळ्यांनी बघितली पाहिजे. आम्ही जवळून पोरं बघितल्यात. 35 वर्षाच्या पोराला म्हणलं अरे टाक बापाच्या अंगावर पाणी बाबा. अरे लोक थांबलीत तुझ्यासाठी, तो आंघोळ घालत नाही तोपर्यंत उचलायचं नाही तुझ्या बापाला. तो म्हणला महाराज तुम्ही मला सांत्वन करायला आला माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे हो, पण बापाच्या अंगावर ह्या तांब्यातून पाणीच पडत नाही म्हणले. आज म्हणलं काय झालं? म्हणलं काय नाही हो, बनेलवरच बघितलं आयुष्यभर बाप. एकदा अशी पाठण बघितली पाहिजे होती, पण जिवंतपणी बघितली पाहिजे होती काळी पडलेली पाठण महाराज. आज बनेलवर आयुष्य गेलं त्याचं. आज चिरा पडलेला पाय कधी घेतलाच नाही हातात. आज सगळी लाईन लावली, त्यांच्या लाईनीला मी उभा राहिलो बापाचं अंतिम दर्शन घ्यायला. आणि मग ज्यावेळेस बापाचा पाय हातात घेतला आणि मग वेदना सहन केल्या की आयुष्यभर म्हातारं या बांधवणी त्या बांधा आमच्यासाठी गेलं राव. मग महाराज जिवंत होतं तेव्हाच ते लावायला पाहिजे होतं. तरुणांनो जोपर्यंत आहे ना माणसं आपली तोपर्यंत जपा. एकदा गेलं ना आणि मग या अंधाऱ्या खोलीत बसून रडताल की कशी का होती माझी म्हातारी. पण ज्यावेळेस घरात यायचो ना पिठाचा डबा पहिला म्हातारीच उघडायची आणि भाकरी करून द्यायची. कसं होतं माझं म्हातारं माहिती नाही, पण माझ्या विजयात तो विजय मानायचा असा माझा बाप या जगाच्या पाठीवर नाही. माणसं गेली की गेलीच, परत आल्यात का आजपर्यंत? आम्ही सहज कधी कधी प्रवासातून विचार करतो महाराज क्षणभंगूर नाही भरोसा. 50-50 वर्ष तुम्ही आम्ही जगू, चला अचिव्हमेंट काय काय मिळवायचं. आई बापाच्या चेहरा ज्यांनी हास्य बघितलं ना, ज्या पोरामुळे आईबापाला अभिमान मिळाला ना त्या पोराचं जगणं बी चांगलं आहे, आईबापाचं बी जगणं भारी. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी असं पाहिजे जीवन की आईबापाला लय अभिमान वाटला पाहिजे. नाही इथं बसलेल्या सगळ्या तरुणांना मी थेट सांगतो, गाड्या लय हिनवलंय तुमच्या माझ्या आईबापाला एका काळी. आपली छपराची कुडाची घरं बघून थुकलीत लोक आपल्यावर. आपल्यात ती गट ती ताकद निर्माण केली पाहिजे. यस मी करू शकतो, का नाही मी करू शकत? मी नाही परिस्थिती बदलू शकत तर कोण? माझा बाप जर 500 रुपये रोजावर गेला ना, एक दिवस त्या कुडाच्या घराच्या जागेवर मी बंगला उभा करील. आणि खरं सांगू का, जी लोक कुडाचं घर तुमची परिस्थिती बघून तुम्हाला जज केले ना ज्यांनी, ती सगळी माणसं एक दिवशी सॅल्यूट करायला येतात आणि मग अभिमान वाटतो बापाला, माझ्या पोराने करून दाखवलं. तो काय म्हणतो माहिती का, माझं आयुष्य कष्टात गेलं पण पोराने उतार वयात बंगल्यात चोपळा टाकलाय माझ्यासाठी. आणि जेव्हा ते असं बसतं ना त्याला लय भारी वाटतं. मी अशी जवळून पोरं बघितली साहेब. पोराला म्हणलं काय झालं? काय नाही म्हणले महाराज गेला हो बाप. लय खतरनाक होतं म्हातार. अशी मान आमची वरती नाही झाली. बिचाराला कधी कधी मी बी लय उलटं बोलायचो, तो मला बोलायचा, पण शेवटी त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी पाणी यायचंय मला कळायचंच नाही. म्हातारी मला काल म्हणते, पोरा तुला बोलल्यानंतर मला जेवढं वाईट नाही वाटत तेवढं तुझ्या म्हाताऱ्याला वाईट वाटायचं. कारण तुझं म्हातारं कोपऱ्यात जाऊन अंधारा खोलीत रडायचं, ते तुझ्या समोर नाही रडू शकत. खरं सांगा बरं, बाप रडलाय का कोणासमोर? इथं बसलेल्या कोणी लेकीला सांगा, बाप रडत नाही बरं का, तो रडतो अंधाऱ्या खोलीत. त्याची पोरांना बघतो ना, सगळी पोरं दिवाळी साजरी करतात आणि माझी पोरं घरात येत त्यावेळेस त्याला दुःख होतं. घर बायकान मुलं यांना जगवण्यासाठी बाप होतो वेडापिडा एक पैशासाठी, एका पैशासाठी वेडापिसा होतो. बसलेल्या 50% पोरांना थेट प्रश्न विचारा आणि कीर्तन झालं मी मला विचारायला या खरं आहे का खोटं आहे? अनिल महाराज फुसके निघलेले फटाकडे वाजवले, पोरं बसले तिथं. अशी श्रीमंतांच्या पोरांनी फटाकडे वाजवले, अशी फुसके निघले फटाकडे जे उडून निघाले, माळाच थांबल्या आणि त्यावेळेस आम्ही वाजवायला गेलो. म्हातारी म्हणते घेऊन द्या की त्याला फटाकडे. म्हातारा म्हणते राहिलेलं कर्जच फेडता हे ना बाई, यार तू इडी आहेस काय? दिवाळी कशी यंदाचं वर्ष नाही होणार साजरी, नाही याला पिकाला भाव. तुम्हाला खरं सांगू का, पोरं म्हणतात बाबा तुम्ही काळजी करू नका, आपण पुढच्या वर्षी करून दिवाळी साजरी. पण म्हाताऱ्याच्या मनाची चिलबिल वेगळी होती. बाप थांबला नाही तोपर्यंत. कसं थांबन विचारा बरं इथं बसलेल्या कुठल्याही बापाला. जर दुसऱ्याची पोरं ऐश्वर्यात असतील, नवीन कपड्यात असतील आणि आपली पोरं फाटक्या कपड्यात असतील ना, हे कोणताच बाप कधी सहन नाही करत.
कोणताच बाप कधीच सण नाही करू शकत. दोन्ही पिशव्या हातात घेऊन म्हातारं गेलं, नवीन कपडे आणली, आकाशकंदील आणला, विचरा इथं बसलेल्या पोरांना. अरे तुमच्या माझ्यासाठी काउंटरवर घासाघीस केली, एका रुपयासाठी बार्गेनिंग केली. पण खरं सांगू का, तुमच्या माझ्या बापाने लय बारीक ड्रेस घेऊन दिलाय मला. तुम्ही तो काळ आठवणा क्षणात तुमच्या लक्षात येईल. खरंच म्हाताऱ्याने घेऊन दिलं. आम्ही लय हट्ट केला म्हाताऱ्याला, पण आम्ही विचारायला पाहिजे होतं, गड्या तुझ्या खिशात पैसे आहेत का बाबा? पण तरी आम्ही त्याला घेऊन गेलो दुकानात. त्यांनी नवीन ड्रेस घेतला, खिशात पैसे नव्हते महाराज त्याच्या. घेतलं बरं का नवीन कपडे, 2 पिशव्या भरून कपडे घरी आणले, आकाशकंदील आणला. मग तरी म्हणते सगळ्यांचे कपडे आहेत आणि तुमचा ड्रेस हो. ते म्हणते माझ्या मापाचेच कपडे नाही. अगं बाई, काय वाटतं तुम्हाला नसते ना गाव? अहो साहेब, त्याच्या मापाची कपडे होती हो बाजारात, पण त्यांनी जर स्वतःला ड्रेस आणला असता ना, घरातला एक व्यक्ती वंचित राहिला असता. म्हणून त्याग या शब्दाचा अर्थ म्हणजे बाप आहे. या जगाच्या पाठीवर असा कोणीच त्याग नाही केला, वेगळा त्याग आहे त्याचा. म्हणून मी शेवटचंच वाक्य सांगणार आहे या कीर्तनातलं. ज्याचा बाप जिवंत आहे, ज्याचा बाप गेलाय, तो गेल्यानंतर बी आशीर्वाद देणार आहे. पण ज्याचा बाप जिवंत आहे ना, जायच्या आधी तुम्ही म्हाताऱ्याला मिठी तर मारा. तुम्हाला सांगतो लई मोठं मन होईन बिचाऱ्याचं. ते म्हणेन पोराने मिठी मारली, अख्ख्या गावाला सांगेन त्यो, त्याच्या मित्राला सांगेन आज पोरग मिठी मारायला आलतं. अरे लय अभिमान आहे त्याला पोराचा. पोरांनो, लई शॉर्ट लाईफ राहिली आपली. मला माहिती नाही आपण कोण कुठपर्यंत जाणार आहे, पण आपण असं जगायचं ना गड्या. अभिमान वाटला पाहिजे जगण्याचा. शंभूराजांना अभिमान वाटत होता जगण्याचा. छत्रपती शिवाजीराजांना अभिमान वाटत होता शहाजीराजांचा. शिवाजीराजे सांगतात, मी शेवटचं 2च मिनिटं घेतो, मला माहिती कीर्तन पुढे माझ्या बी टाचा दुखत्या. तो मी पहाटे 3ला निघालोय, कंटिन्यू गाडी. ती ड्रायव्हर बिवर कोणी नाही, त्यांना विचारा संतोष महाराज थोडा फेटा घालण्यापुरती मी महाराज म्हणलो तुम्ही गाडी घ्या थोडं. पण मलाही पोचण्याची जबाबदारी आहे. माझी आई नाही घरी वाट बघत का? माझं म्हातारं नाही बघत? 50 फोन आले असते ना आत्तापर्यंत, की पोचल्यानंतर तू फोन बी नाही केला. अरे ते काळीज आहे बापाचं. मला बी लेकरं आहेत महाराज. ज्ञानेश्वरी मुक्ताई मुलीचं नाव आहे. अशा पुरी घरी गेल्या ना, येता येता अशा मला म्हणतात तुम्ही कधी येणार कीर्तनावनी घरी? काय सांगायचं कीर्तनावनी कधी घरी येणार? अरे एवढा सोपा नाही ना, 24 तास प्रवास आहे ना. एवढी नजर हल्ली तरी संपला विषय, बाप घरी जात नसतोय. आम्ही जवळून बघितले अशी पोरं. म्हणून मी सगळ्या तरुणांना सांगर, जर व्यसनात असाल तर एक्झिट व्हा. कारण की 30-35 वर्षाच्या पोरांच्या किडन्या फेल झाल्यात, लिव्हर गेले. आणि मी ताईला विचारलं, ताई काय झालं? ताई म्हणते महाराज गेला नवराव. आणि म्हातारीला म्हणलं आजी काय झालं पोराचं? म्हातारी म्हणते पोरगं रे बारी महाराज, फक्त प्यायचं लय. पण हाजीला म्हणलं हाजी अरे झालं काय आज? तुम्हाला कळतंय का, लक्षात येते का? आपण जबाबदारी व्यक्ती आहोत. एक बाप हा एक जबाबदारी व्यक्ती आहे घरातला, त्याच्यावर सगळा परिवार अवलंबून आहे. आणि तो जो गेला ना यारवाळी, मी बघितली अशी कित्येक. ते ताईला विचारलं अरे काय झालं? ते म्हणले काय नाही महाराज, पोरं लोकांच्या हाताकडे बघतात, आईस्क्रीम बघतात आणि म्हणतात आपले पप्पा आपल्याला कधी आईस्क्रीम आणणार? येईन वय बाप, परत नाही येणार मातीतून. त्या पोरांच्या अपेक्षा पूर्ण करायला तुमची गरज आहे. म्हणून आपण चांगल्या पद्धतीने जगलो पाहिजे. नाही युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार. तुम्ही बघा परमार्थिकाचं तेज. जो खरा परमार्थ ना, ज्याचा हृदयातून परमार्थ आहे ना, त्याचं तेज तुम्हाला वेगळं जाणवणार. हे सांगायचं तात्पर्य सज्जन हो. काय होतं कधी कधी बोलता बोलता महाराज मी बी भावनिक होतो. आता शेवटी बाप हे म्हणलं भावनिक होणारच ना, त्याला माहिती ना काय काळी जण ओढ असते. मी अशी खरंच जवळ माणसं. मी शंभूराजे का सांगितले, मी हा शेवटचे 60 सेकंद माझ्यासाठी अनिल महाराज फार महत्वाचे आहेत. आणि बसलेल्यांसाठी मी खरंच शौर्य होतं शंभूराजांना जाताना. शंभूराजा सांगतात कधीच पकडले गेले नसते दादा. धर्मवीर छत्रपती शंभूराजे संपत महाराज कधीच पकडले गेले नसते. आपल्या माणसांनी फसवलं म्हणून आपली माणसं फसल्या गेली. काही म्हणतो राजे अरे कुणाची मजा नाही राजे तुम्हाला हात लावायची. राजे म्हणतात हे कवी अरे भाग त्या सांगलोजीला या महाराष्ट्राच्या मातीवर माया कर. सगळे गड किल्ले आश्रय दिले असते, फक्त एकदा बोलला पाहिजे होतास. माझ्या बापाने शौर्य दिलं रे कवी. माझा बाप म्हणतो माझा संभाजी छावा आहे आणि तो झुकत नाही कुणासमोर. जर माझा बाप म्हणतो ना छावा आहे तर मी छावाच झालो पाहिजे कवी, झुकलो नाही पाहिजे आज मी यांच्या समोर. माझ्या बापाने अफजल खान फाडला. अफजल असा नाही एका झपक्यात उडावला माझ्या बापानं. या औरंग्या काय रे, हे 5-6 फुटाचं याला मला सोड दोरखंड आणि काढ या साखळदंडातून या संभाजीला आणि मग उभारा औरंग्या तो. आणि मग बघू हिंदुत्वाची ताकद या जगाच्या पाठीवर काय मोठी आहे आणि मग कोण जिंकताय. हे कवी अरे माझी महाराणी सईबाई सांगती. महाराणी सईबाईंच्या मुखातलं शब्द आहे. महाराणी सईबाई शेवटचा प्राण जाताना म्हणत होत्या ज्याचा बाप सिंह असतो ना साहेब, त्याचं पोरग छावा असतं आणि छावा होता संभाजी. जबरदस्त छत्रपती शंभूराजे हा छावा म्हणून
अहो छावा चित्रपट आता आला महाराज तर लोकांना छावा कळला. आम्ही 15 वर्ष झालं छावा सांगतोय कीर्तनात. काय व्यक्तिमत्व आहे, हाय का अशी माणसं परत होणे. मला खरं सांगा, इथं बसलेले आईला विचारतो, आई अहो तुमच्यासारखी आहे हळदी लावायला पाहिजे होती महाराजांच्या अंगाला. हे डोक्यापासून नाकापर्यंत फाडलं होतं शरीर, असे रक्त भंबाळ होत होतं. आणि या सैतानानं मिठाचं पाणी वाटल्यावर काय वाटलं असेल. धर्मासाठी, धर्मासाठी. म्हणून मी मगाशी बोललो ना, कबीर महाराज काय म्हणून जन्माला आलाय त्याचा विचार करू नका. मुस्लिम समाजाचा आहे तो, मरताना निश्चित हिंदू मरणार आहे. आणि ही भूमी हिंदूची आहे, महाराष्ट्र हिंदूंचा आहे. ये भूमी प्रभू रामचंद्र की आहे, ये भूमी संतों की आहे. त्यांच्याच पदस्पर्शानं पावन झालेली माती आहे. म्हणून मला नेहमीच अभिमानाने सांगावंसं वाटतं महाराज, आमच्या जातीच्या दाखल्या हिंदू आहे, हिंदू आहे जातीच्या दाखल्या आमच्या. हे सांगायचं तात्पर्य काय. मग जर आम्हाला कुणी हिनवलं की वाईट वाटतं महाराज. काही काही म्हणतात महाराज तुमची सप्त्यातनी कीर्तन कॅन्सल केलंय का. म्हणले कमिटीतला माणूस म्हणतो मुसलमान आहे, मुसलमान आहे म्हणजे आम्ही तिकडून आलो का इकडं. आमच्या कितीतरी पिढ्या इथले आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, मी थोडासा बाजूला गेलो पण नमाजीची टोपी घालून वाचणारा मुस्लिम व्यक्ती आमचा मित्रच आहे, बंधू आहे. पण ज्याच्या डोक्यात जिहाद आहे तो आमचा दुश्मनच असला पाहिजे. नाही, जिहादी वृत्ती आम्ही ठेचलीच पाहिजे. हे मी बोलतोय बरं का थेट. मी महाराज घाबरत नाही. मी तिकडे हैदराबादला अफजल फाडतो, ते गायबा नाही तिकडे. तो म्हणला हम घर घर में अफजल पैदा करेंगे. त्याला तिथं जाऊन सांगितलं तू घर घर में अफजल पैदा कर. हे सगळे शिवरायांचे मावळे घर में घुस कर अफजल मारेंगे. ही ताकद आहे या महाराष्ट्राच्या मातीतली. जबरदस्त वेगळं शौर्य उभं केलं या महाराष्ट्राच्या. अहो कसला फाडला अफजल. तुम्हाला माहिती का शंभूराजांना वेदना का होत नव्हत्या. शंभूराजे सांगतात हे कवी अरे याचं काय घेऊन बसला. 7.5 फुटाचा अफजल आणि 2 माव शरीर आणि पहार वाकवल ती ताकद लई भयानक. असा 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 उभा होता. आओ राजे आओ आओ और हमारे गले लग जाओ. आणि मग तो 7.5 फुटाचा असणारा अफजल खान समोर उभा होता. 5.5 फुटाचे आमचे शुभा राजे आबासाहेब असे समोर उभे होते. आओ राजे आओ आओ और हमारे गले लग जाओ. अफजल खानाने राजांना मिठी मारली, राजांनी अफजल खानाला मिठी मारली. संभाजी कौतिक कोंढाळकर राजांच्या सोबत, जिवा महाला राजांच्या सोबत. ऐका ऐका या ठिकाणी सय्यद बंडा अफजल खानाच्या सोबत, सय्यद बंडा अफजल खानाच्या सोबत, कृष्णा भास्कर कुलकर्णी अफजल खाना. आओ राज आओ और हमारे गले लग जाओ. अफजल खानाची मिठी कडकड 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 हरांचा आवाज आला. संपला राजा, संपला शुभा, संपला महाराष्ट्र. अरे कोण उभा करणार शौर्य. भगवा होता कमरेला. भगवा म्हणजे जान, भगवा म्हणजे मान, भगवा म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान. तो भगवा महाराजांना उभा करत होता. आणि मग राजेंच्या अंतकरणातून आम्हाला जगदंब 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 आणि आठवण आली शहाजीराजांची. शहाजीराजांनी वाघनक्या दिली. बापाला माहिती पोराला काय पाहिजे असतं. वाघनक्या दिली, वाघनक्या होती. कट्यारीचा वार झाला, सपकन वार झाला. चिलकत होतं अंगाला, काहीच नाही झालं. आबासाहेबांची आठवण आली, आबासाहेबांची आठवण आली. सपकन वाघनक्या निघाल्या, सपकन कोठाला, सपकन कोठाला बाहेर आला. दगा या दख्खन के शेर दगा किया. चल कृष्णाजी आला. कृष्णाजी कृष्णाजीने 9 फुटुडी मारली. राजांवर वार केला, राजांवरचा वार हुकला. आणि मग पाहिलं सय्यद बंडानं, हे सय्यद बंडा उडा उश्वा की गर्दन. आला सय्यद बंडा, 9 फुटुडी मारली. गरकन दानपट्टा फिरवला. शिवबा राजांची गर्दन उडणार. राजा म्हणतात ए जीवा काय करशील. जीवा म्हणतो राज लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. चल जीवा. आला जीवा, 10 फुटुडी मारली. दानपट्टा चालवला आणि सय्यद बंडाचा हात वरछावर उडवला आणि झस कडवला. होता जीवा वाचला शिवा. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा. शहाजीराजांनी वाघनक्या दिली, सपकन पोटात गेली आणि अफजल खान संपला. हे शौर्य होतं बापाने दिलेलं कर्तृत्वाचं. आणि म्हणून सज्जन हो वेळ कमी आहे बोलण्यासारखं. आता सेवेला मी पूर्ण विराम देतोय. मला एनर्जीचं काय अडचण नाही. सप्त्यात अजून लई मोकळं बोलता येतं, पुण्यस्मरणातही बोलता येतं. पण वेळेचं बंधन आहे. मला माहिती आहे तुम्ही फार वेळ झाले बसलेत. पण या ठिकाणी सांगायचं तात्पर्य होतं, या ठिकाणी बाप सांगत असताना अफजल खान सांगितला शहाजीराजांनी दिलेली वाघनखे जर आठवली नसती ना तर अफजल खान फाडता आला नसता. आणि अफजल खान आणि ही माणसं संपली नसती ना आपण कीर्तनातच बसलो नसतो. राजे होते या ठिकाणी, महापुरुष होते म्हणून आज आपण इथं कीर्तनात आहे. या ठिकाणी या परिवाराचा अंतकरणातून धन्यवाद.
खऱ्या अर्थानं बाबांना भावपूर्ण आदरांजली अशी समर्पित करतो. बोलताना वाणीतून एखादा शब्द गेला असेल अंतकरणातून या ठिकाणी माफी मागतो. सगळ्या कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. या ठिकाणी सगळ्यांचं अंतकरण आमच्या योगेश भाऊ काकडेंनी मला संपर्क साधला आणि वेळोवेळी त्यांच्या संपर्कातून ही सेवा या ठिकाणी माझ्याकडे आली. मला वाटतं घरात सुतक पण पडलं होतं, पण खऱ्या अर्थानं एक दिवस आधी हा कार्यक्रम आवरून आजचा या ठिकाणी कार्यक्रम त्यांनी परिपूर्ण केला. आपल्या सगळ्यांचं अंतकरणातून धन्यवाद. सगळ्यांचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद देतो. या ठिकाणी काही सूचना असतील त्यानंतर सांगण्यात येतील. नंतर अभंग वगैरे घ्या आणि मग ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज तुकाराम तुकाराम सर्व नातेवाईक मंडळी सर्वांनी घरातील मंडळींनी आरतीसाठी चला. तोपर्यंत अभंग घेऊया. आम्ही जातो तुम्ही कृपा झाला उभा पांडुरंग